महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुका ताकदीनं लढल्या सुद्धा जातील. परंतु लोकसभेच्या निवडणुका लढत असताना महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीची चढाओढ सुरू आहे, तिकीट आणि आपल्याकडे किती त्या ठिकाणी मतदारसंघ येतील ह्याची चढाओढ महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळते. परंतु महाविकास आघाडीतलीच काही घटक पक्ष अर्थात वंचितचा स्वाभिमान आणि महाविकास आघाडीची जी काही अडचण निर्माण झाली, आज प्रत्येक महाविकास आघाडीतला अर्थात पुरोगामी महाराष्ट्राला परत एकदा सक्षम करणारा विचार या महाराष्ट्राला सत्तेवर येणं गरजेचं असताना फक्त सत्तेच्या स्वाभिमानापोटी सत्तेच्या खुर्चीसाठी एकमेकांविरोधात आणि एकमेकांना काहीतरी मिळावं म्हणून बार्गेनिंग ह्याच्यामध्ये सध्या ज्या पद्धतीची ताकद लावली जाते, खरं तर राजकीय दृष्ट्या ती योग्यच आहे. परंतु महाराष्ट्राला महाविकास आघाडी भक्कम पाहिजे. प्रकाश आंबेडकर साहेब आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बोलून गेले की शिवसेनेसोबतची वंचितची युती कदाचित राहिली नाही, पण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्यांच्या जी काही बोलणी झाली असेल त्या पद्धतीनं त्यांचं स्टेटमेंट असेल. परंतु महाराष्ट्राला हा मिळालेला एक वेगळाच धक्का सुद्धा नाकारता येणार नाही. खरंच वंचित सोबत आली किंवा वंचित सोबत असेल, कदाचित महाविकास आघाडी ही अजून ताकदीनं त्या ठिकाणी सत्तेमध्ये किंवा निवडून खासदार येण्यामध्ये महाविकास आघाडीचा फार मोठा वाटा असेल. पण जर वंचित बाजूला पडली, त्यांनी जे काही प्रपोजल दिलंय ते जर मान्य नाही झालं, तर कदाचित जे काही निर्णय येतील हे सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनानं एक वेगळ्या नजरेने पाहणं गरजेचं आहे. पण महाराष्ट्राला काय वाटतं हे नेते, सगळेच नेते हे विचार करतात की नाही हे सुद्धा शोधलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी राज्याचा, समाजाचा, प्रत्येक लोकांचा, जनतेचा विचार करणं गरजेचं आहे. कदाचित तो विचार केला जातो की नाही हे भविष्यात आता यांच्या पदवाटपाच्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल. पण एक गोष्ट नक्की आहे की वंचितनं जर धक्का दिला, वंचितनं जर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गरज आहे जर ती बाहेर पडली, तर मागच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसचं नुकसान झालं, राष्ट्रवादीचं नुकसान झालं, भाजपचा फायदा झाला आणि त्यांचा फायदा होईल न होईल, परंतु वंचितचा एक पण उमेदवार निवडून आला नाही. उलट मतदान जास्तीचं ताकदीचं काहीतरी 20 लाखाच्या जवळपास मतदान घेतलं. आता प्रत्येक मतदारसंघात वंचितची ताकद आहे असं आंबेडकरांच्या स्वतः बोलण्यातून आलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये अंधभक्तांचा जो काही म्हणजे बाजार सुरू आहे, सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह सोशल मीडियावर जर कोण असतील तर ही सगळी अंधभक्ताड मंडळी आहे. आणि ज्यांना महाराष्ट्र वाचवायचं आहे, जातीवादांच्या कळपातून बाहेर काढायचं आहे किंवा ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचं आहे, ती सगळी लोक सोशल मीडियापासून लांब आहेत. हेच माध्यम आहे जे लोकांपर्यंत पोहोचू शकतं. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की अजून उद्धव ठाकरेंचे सगळे उमेदवार ठरत नाहीत, अजून नाना पटोले किंवा काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी ठरत नाहीत, अजून शरद पवार साहेबांनी काही उमेदवार समजा जाहीर केले असतील किंवा विद्यमान खासदाराला संधी दिली असेल, त्यांचाही अजून काय होत नाही. कारण यांची जी काही एकमेकांची बार्गेनिंग आहे, वंचितची युती शिवसेनेसोबत होती, दोन पक्ष एकत्र आल्यानंतर मग त्यांची वाटाघाटी झाल्यानंतर मग ते महाविकास आघाडीमध्ये प्रपोजल टाकणार होते असं आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे. आणि मग जर ही चर्चा होत नसेल, जसं संभाजी ब्रिगेडनं सुद्धा बुलढाणा आणि हिंगोलीची जागा शिवसेनेला मागितली आहे आणि संभाजी ब्रिगेड युतीचा धर्म 100 नाही 1001% पाळणार आहे म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष असतील, महासचिव असतील हे चर्चा करतायत. पण मिळालं तर ताकदीनं लढायचं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्यांनी आता या सत्ताधाऱ्यांना हे सत्तेतून बाहेर कसं ठेवता येईल यासाठी ज्या काही निवडणूक प्रक्रियेतून जो काही प्रयत्न असेल तो करायचा. हे जरी खरं असलं, हे जरी योग्य असलं, पण सोबतचे सहकारी जर नाराज होत असतील, सोबतचे सहकारी जर सोबत येणार नसतील, तर मात्र
म्हणजे निवडणुकीमध्ये दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मतविभागणी जर झाली आणि कदाचित फायदा झाला त्यांना, कारण बघा जशी महाविकास आघाडीमध्ये बहुसंख्य पक्ष आहेत, तसंच युतीमध्ये किंवा सत्ताधारी पक्षांची जी युती आहे, मग भाजप असेल, शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, कदाचित त्याच्यात आता राज ठाकरे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता, त्यांची कुजबूज किंवा बैठकावर बैठका सुरू आहे. कदाचित मनसेची ताकद आहे की नाही महाराष्ट्राला माहितीच आहे, परंतु एकत्र येऊन ताकद निर्माण करणं हे प्रत्येकाचं सध्या जमेची बाजू आहे. आणि ठाकरे विरुद्ध ठाकरे लढवायचे, भावाविरुद्ध भाऊ लढायला लावायचा, आणि जे प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत या पद्धतीचा जो काही प्रयत्न आहे त्याच्यामध्ये कदाचित मनसेचं नुकसान नाकारता येणार नाही. परंतु त्यांना जर युती करून जर सत्तेचा वाटा मिळणार असेल तर ते राजकारणापासून अर्थात सत्तेपासून अलिप्त का राहतील, का राहावं, अशा पद्धतीनं सुद्धा आहे. परंतु राज ठाकरे साहेबांचं सुद्धा एक 8 दिवसापूर्वीचं एक स्टेटमेंट आहे की आम्ही दुसऱ्याचे लेकरं आमच्या कडेवर घेणार नाही, आम्ही आमच्याच लेकरांना. पण आता हे स्वतः दुसऱ्याच्या कडेवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग त्या दिवशीचं बोललेलं हे काय झालं, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. तसंच आज महाविकास आघाडीची मात्र फार मोठी अडचण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राला काय पाहिजे, महाराष्ट्राला ही सगळी लोक एकत्र यावं अशी साधी सरळ अपेक्षा आहे. जसं काल आंबेडकर साहेबांनी एका वाहिनीवर सांगितलं की काही बडे नेत्यांचा ताळमेळ किंवा विरोध जाणवतो, परंतु काहींचा नाही. मग हरणाऱ्या जागा जर आंबेडकर साहेबांना पाहिजे असतील, म्हणजे परंपरागत काँग्रेस जिथं हरलेलीच आहे 2, 5, 10 वेळेस, तर किंवा राष्ट्रवादी असेल तर त्या जागा जर त्यांना पाहिजे असेल तर मग द्यायला अडचण काय. म्हणजे काँग्रेसनं एका गोष्टीचा तर नक्कीच विचार करावा, जो पक्ष, जी काँग्रेस गेली 10-15 वर्ष सलग महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, त्या काँग्रेसची अवस्था आता एकही खासदार महाराष्ट्रात नाही. अशी असताना त्यांनी जास्त आडेवेडे घेणं किंवा आम्हाला फार माहिती आहे, फार कळतंय, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, असं जर ते वेगळ्या आविर्भावात राहत असतील तर मला असं वाटतं धोक्याची घंटा ही काँग्रेस स्वतः वाजवत असेल किंवा गळ्यात बांधून फिरत असेल हे नाकारता येणार नाही. वातावरण चांगलं आहे, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे, सत्ताधारी सक्षम आहेत, केंद्रातलं राज्यातलं सरकार भक्कम आहे, नेत्यांनी सगळ्यांना गोळा करून त्यांची ताकद मोठी केली. कदाचित त्याच ताकदीला आणि त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. म्हणजे जरी भाजप राष्ट्रीय पक्ष असला, सत्ताधारी पक्ष असला, देशात जगात त्यांचं नाव आहे, पण मतदारसंघात त्यांच्याकडे उमेदवार नाही. उमेदवार ह्याचे त्याचे पळवावे लागतात, ही अवस्था आहे भाजपची. हेही विसरून चालणार नाहीत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज महाराष्ट्राला लढणाऱ्या लोकांची गरज आहे. आणि जर याच्यामध्ये महाविकास आघाडीनं जाणीवपूर्वक तू बडा की मैं बडा ह्याच्यामध्ये जर अडकले तर मात्र नुकसान होणार आहे. अडचण नक्कीच आहे, अडचण नक्कीच झालेली आहे. परंतु 1-2 जागेमुळे जर मागं पुढं होत असेल तर त्या नेत्यांनी याच्यावर फार तर विचार केला गेला पाहिजे. आणि वंचितच्या नेत्यांनी सुद्धा खरं तर जो काही स्वाभिमान आहे किंवा ज्यांना त्यांना त्यांच्या वाटेचं अपेक्षित आहे त्याच्यावर थोडी जर तडजोड झाली तरच महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळे नेते महाविकास आघाडीतले सत्तेत दिसू शकता किंवा जास्त जागा निवडून येतील. उद्या केंद्रात ताकदीनं जर तुम्ही सत्तेत आला तर राज्यात येतील, अन्यथा सत्तेपासून वंचित राहाल. यापेक्षा दुसरं काय बोलावं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.